स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अवंतिका, अभिनंदन हा तुझं। थँक्यू। अगं खूप छान वाटलं तू निवडून आलीस ते। आता ह्या रविवारी मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये येते आणि ह्या लोकांनी काय काय धंदे केलेत ना ते सगळे तुझ्या कानावर घालते बघ। अगं खूप काही करण्यासारखं होतं बघ, पण या लोकांनी काही लक्षच दिलं नाही आणि ह्या लोकांच्या विरुद्ध बोलण्याची कुणाचीही हिंमत नव्हती बघ। काकू, एवढ्याच्या गोष्टीसाठी हिम्मत कशाला लागते? माणसांचं काय झालंय ना, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा त्यांना वेळ नाही अजिबात। चाललंय ना मग चालू दे असा ॲटिट्यूड असतो सगळ्यांचा। आहे ती परिस्थिती बदलायला पाहिजे असं मनापासून एकालाही वाटत। कोण होतो काकू? अगं हा ना, हा कैलास शिंदे। अगं भलता विचित्र माणूस आहे तो आणि जरा गूढही। गुड? हो ना। अगं म्हणजे तो काय करतो, कुठं जातो याचा कुणालाही पत्ता नाहीये बघ, आणि तोही कुणाशी कधी बोलत नाही। मला तर जरा गुंडच वाटतो तो। नक्की नाही नाही ते धंदे करत असणार बघ। अवंतिका, तू जरा जपूनच राहा त्याच्यापासनं। अगं मी तर ऐकलंय की चांगली 2-3दा त्यानं जेलची हवा खाल्लीये म्हणे। हो? हो ना। शी, कसली एक एक माणसं आपल्या सोसायटीत भरली आहेत ग, नाही का? काकू मी येते आता, मला उशीर होतो। बाय। अच्छा, पुन्हा भेटू ना। काय ग हे सगळं असा जुना पसारा मांडून काय बसलीस तू? हो, कल्पाच्या प्रत्येक वाढदिवसाला लहानपणी तुम्ही तिला एवढी खेळणी आणली, ती सगळी इथेच टाकून गेली ना ती। पुढे सुद्धा तिच्या प्रत्येक वाढदिवसाला या गिफ्ट घेतल्या, पण पुन्हा आलीच नाही ती। आता आज येणार आहे ना, या सगळ्या गिफ्ट मी तिच्या स्वाधीन करणार। ही तुझी जुन्या आठवणींची खेळत बसायची वाईट सवय कधी जाणार आहे? दुसरं काय करायचं आपण? हं? तुम्हाला आठवतं का, तिच्या 5व्या वाढदिवसाला ती एक महागडी बाहुली कुठेतरी बघून आली होती आणि तीच बाहुली पाहिजे म्हणून तुमच्या मागे हट्ट घेतला तिने। किती दुकानं पालथी घातली, ती बाहुली तशी काही मिळाली नाही। मग हा जोकर घेऊन आलात, पण शेवटपर्यंत याला हात लावला नाही तिने। फार जिद्दी स्वभाव लहानपणापासून तिचा। नाही म्हणजे नाहीच ऐकायचं। पूर्वी कौतुक वाटलं या जिद्दीचं, मग ही जिद्दच आपल्यावर उलटली। पोरीने पाय ठेवला नाही पुन्हा घरात। जाऊ दे ग, आता ती आज येणार आहे ना, हे जाऊ दे जुनं सगळं आता, नाही का? जाऊ दे, आली। अगं
कल्पना ये 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 एकटीच आलीस? जावई बापू नाही आले? नाही आले. अगं आम्ही केव्हापासून तुझी वाट पाहतोय. हो ना. ही तर कालपासून दोषा लावलाय की उद्या तुझा वाढदिवस आहे, वाढदिवस आहे. बरं झालं आलीस. आज मी मुद्दाम तुझ्या आवडीची खीर केली. अगं बोलत काय बसलेस? जा खीर घेऊन ये, हो, खीर हो. घेऊन ये. आणते. कशी आहेस? बरी आहे. तू गेल्यापासून आम्ही पुन्हा खीर केली नाही. आणि आता आता तू येणार म्हटल्यानंतर तुझ्या वाढदिवसाच्या सगळ्या गिफ्ट्स, सगळी खेळणी, सगळ्या बॉक्सेस, हे बघ हे असं कसं मांडून ठेवलंय तिने. हा हे बघ हे बघ ही ही बाहुली पाहिलीस का कल्पना? ही ही बाहुली तर तू कधीच विसरू शकणार नाहीस. बघ ना. कल्पना दमल्यासारखी दिसतेस. चेहरा उतरलेला दिसतोय. हा फार फार दगदग होत असणार नाही का तुला? काळजी वाटते ग. जरा चिंता वाटते तुझी. काळजी घे जरा. कल्पना आता तू आलीस म्हणजे आता आमच्यावरचा राग तुझा गेला. बरोबर आहे ना? अगं अगं मी हिला सारखं सांगायचो, कल्पना आपली मुलगी आहे, ती आयुष्यभर असा राग नाही ठेवणार. बरोबर आहे ना? कल्पना आता एक ठरवून टाक. आमच्यावर कधीही रागवायचं नाही आणि आम्हाला सोडून जायचं नाही. मला जरा बोलू द्याल का? मी फक्त एवढंच सांगायला आलीये, आम्ही पुणे सोडतोय. काय? हो, संदीपची बदली झाली. कुठे? कलकत्त्याला. इतक्या दूर? हो. अगं पण मी तुम्हाला शेवटचं भेटायला आलीये बाबा. अगं शेवटचं? अगं असं बोलू नये ग. बरे बघ, मुद्दाम तुझ्यासाठी खीर केलीये, ती घे बस. नाही नको ग, माझी काही खायची इच्छाच नाही उरली. का ग? आईने केलेलं खावंसं पण वाटत नाही? असं नाही ग, कडक डोहाळे. काय? 3रा महिना आहे. अगं बाई, अहो ऐकलं का? 3रा महिना. कल्पना अभिनंदन. अगं अगं इतकी महत्वाची बातमी तू आता सांगतेस. काय आहे? काही नाही कल्पना. आता जरी कलकत्त्याला जात असला ना तरी बाळांपणासाठी इथेच यायचं. इथे कोण बघणार तुझं? नाही आई, मी इथे येणार नाहीये. नाही बरोबर आहे. अगं तिला एवढ्या लांबचा प्रवास कसा काय झेपणार? हो. नाही ना, आम्ही येऊ तुझ्याकडे. हो आम्ही येऊ की. नाही बाबा, तुम्ही सुद्धा तिथे येणार नाहीयेत. मला पुन्हा एकदा माझ्या आम्याला माझ्यापासून गमवायचं नाहीये. कल्पना अगं काय बोलतेस हे? निघते मी आई. अगं असं वेड्यासारखं करू नकोस. ऐक तरी माझं. सॉरी आई, पण मी नाही विसरू शकत का ते सगळं. कल्पना मिस्टर पाटेकर. नाही, मी अनिश पाटेकर, प्राजक्ताचा मित्र.
हॅलो मिस्टर अनिश पाटेकर. बोलतोय. मी आसावरी बोलते, आसावरी राजवाडे. हां बोला. आय होप मी तुम्हाला सकाळी सकाळी डिस्टर्ब करत नाहीये. नो नो नॉट ॲट ऑल. बोला. तुम्ही आलात तेव्हा मी जरा म्हणजे विचित्र वागले तुमच्याशी. तुम्हाला वाटलं असेल. प्लीज, मला प्राजक्तांनी सगळं सांगितलंय. तुम्हाला वेळ असेल ना तेव्हा मी पुन्हा येईन की. हो प्लीज. तुम्हाला आज वेळ असेल का बाय एनी चान्स? हो चालेल ना. थँक्स. नक्की या, मी वाट बघते तुमची. अँड अनिश, आय प्रॉमिस मी परत अशी विचित्र वागणार नाही. नो नो दॅट्स ऑल राईट. थँक्स. ओके मग मी येतो. सी यू. बाय. स्ट्रेंज वुमन. हॅलो. बसा ना, बस. अनिश, आय एम रिअली सॉरी अबाउट दी. प्लीज प्लीज. मला प्राजक्तांनी सगळं सांगितलंय. आपल्या आयुष्यात अनेक योगायोग घडतात, त्यातलाच हा एक असं आपण समजायचं. मी मिहीर सारखा दिसत असलो तरी मी मिहीर नाही. मी अनिश पाटेकर आहे, एक वेगळी व्यक्ती. तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का? गेली 8 वर्ष मला सतत एकच भास होतो. मिहीर परत आलाय आणि त्यात अचानक तू समोर येऊन उभा राहिलास. तोही एक भासच होता. Accept this fact. Sorry if I'm rude. अगदी मिहीर. तोही असंच पटकन काहीतरी बोलून जायचा आणि मग लगेच सॉरी म्हणून टाकायचा. अनिश, आय एम सॉरी अगेन. मीही या सगळ्यातून गेलोय. माझी बायको निधी जेव्हा गेली तेव्हा ही गोष्ट ऍक्सेप्ट करणं मलाही खूप कठीण गेलं. पण तुम्ही तर 8 वर्ष नुसत्या आठवणींवर. इट्स व्हेरी डिफिकल्ट. सुखाचं आयुष्य इतकं लहान का असतं? पण उंजळभर दुःख गोड करण्यासाठी चिमूटभर सुखाची साखरही पुरेशी असते. अनिश, तुमच्याच कॉलम मधलं वाक्य तुम्हाला ऐकवलं हो. व्हॉट एव्हर.
ऍटलीस्ट तुम्हाला हसता येतं हे तरी कळलं. अनिश, एक रिक्वेस्ट आहे. प्लीज मला अहो जाओ म्हणू नकोस. फक्त आसावरी म्हण. आय ट्राय. पण खरंच आज खूप दिवसांनी हसल्यासारखं वाटतंय. हे असं माझंच वाक्य मलाच कुणी ऐकवलं नव्हतं आजपर्यंत. एनिवेज, बट आय वुड लव्ह टू वर्क फॉर यू. चला म्हणजे चल, मला तुझं घर दाखव. म्हणजे जे या घरात असेल ते त्या नवीन घरात नसेल याची मी काळजी घेईन. का? कारण भूतकाळातल्या त्रास देणाऱ्या गोष्टी भविष्य काळात न्यायच्या नसतात. राईट? राईट. चला, आय मीन चल. ये. Okay. हॅलो. हॅलो अवंतिका, मी काळ्या आजोबा बोलतोय. हा, बोला. काय चाललंय? काय नाही, पेपर तपासतीये. मग मी तुला उगाच डिस्टर्ब केलं. नाही हो, डिस्टर्ब काय आजोबा त्यात. बोला ना, काय काम आहे? नाही, तुझं चालू दे. पण ते आपल्या सोसायटीच्या त्या रिपेअर वर्कच्या फाईल तू ताब्यात घेणार ना? हो हो. त्याआधी साटम कुलकर्णी त्या फाईल्स मधले काही पेपर्स गहाळ करणार किंवा काहीतरी करणार, म्हणून मी त्या सगळ्या पेपर्सची एक झेरॉक्स करून घेतलेली आहे. हो, आणि शक्यतो मूळ कागद मिळवण्याचा प्रयत्न करतोय मी. पण ते असं करतील? ते काहीही करू शकतात. तू नजर ठेव. आणि मुळातच ते रेट्स वगैरे त्यांनी जे टाकलेत ना रिपेअर वर्क्सचे, ते बरोबर आहेत का नाही ते बघ. आणि ही कामं आवश्यक होती का नाही, हा, हे पण बघायला पाहिजे. हो आजोबा, मी एक अर्ध्या तासामध्ये पेपरचं काम संपवते आणि मग बघते. नाही, तुझं चालू दे. पण हे बघ, फार जागरण करू नकोस बर का. तुझ्या आजीने मला बजावून सांगितलंय की तुझ्या मागे जास्त त्रास लावू नका म्हणून. आणि हो, महत्वाचं विसरलो, तुला ती एक औषधाची गुटी वगैरे दिली बघ. आर्याला ते सारखा खोकला वगैरे येतो ना, म्हणून. हा हा, ती रोज देत जा बर का. हो आजोबा. पण खरंच तुम्ही दोघं किती काळजी करता आर्याची. पण त्याचबरोबर स्वतःची पण थोडीशी काळजी घेत जा. अगं, आम्ही जुनी थोडं, आम्हाला काय होतंय. असं म्हणू नका सारखं. खरंच काळजी घ्या. बर बर, ठेवतो. हा, उद्या बोलू. ओके. हॉरिबल. काय भयंकर घोटाळे केले त्या साटम आणि कुलकर्णींनी. कुठला कंत्राटदार शोधून कामं करून घेतली. गेली 8 वर्ष एकच कॉन्ट्रॅक्टर, आणि दिलेली सगळी एस्टिमेट्स चुकीची आहेत, वाढवून दिलेली. मला हे सगळ्या सोसायटीला सांगायलाच हवं, त्याशिवाय लोकांचे डोळे उघडणार नाहीत. ग